नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे ह्यात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईव्ह क्रेटिफॅक्ट सादर करणे हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। 7 मे 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे। तर नेमकं या जी आरमध्ये काय म्हटले ते आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात। सदरहू योजनामध्ये वृद्ध, विधवा, निराधार, पुरुष, महिला, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुले मुली इत्यादी प्रवर्गातील व्यक्तीचा समावेश होतो। सदरहू योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 इतके अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते। आता शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात ह्यात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना ह्यात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरता अन्वये बेनिफिशरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे। त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना ह्यात प्रमाणपत्र BSA बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे। यामुळे वेळेची बचत होऊन लाभार्थ्यांना ह्यात प्रमाणपत्रासाठी होणारे हेलपाटे वाचतात। तथापि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थी बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन ह्यात प्रमाणपत्र डिजिटल लाईव्ह क्रेटिफॅक्ट ऑनलाईनरित्या सादर करतात। सदरहू योजनेतील वृद्ध, विधवा, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती इतर लाभार्थ्यांना प्रत्यक्षपणे बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन ह्यात प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर करणे शक्य होत नाही। परिणामी सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागते। सबब केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना BSA बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीचा वापर करून ह्यात प्रमाणपत्र डिजिटल लाईव्ह क्रेटिफॅक्ट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि आहे। आता शासन निर्णय असा आहे की केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना ह्यात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरता BCA बेनिफिशरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे। त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना BCA बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे। त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरता BCA बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीचा वापर करून ह्यात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईव्ह क्रेटिफॅक्ट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत अथवा गाव पातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक कर्मचारी यांच्यामार्फत अथवा सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इत्यादी मार्फत BCA बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे ह्यात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईव्ह क्रेटिफॅक्ट ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल। सदर सेवा ही लाभार्थ्यांना वापरण्यास निःशुल्क आहे। तथापि लाभार्थ्यांनी सदर सेवा सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र या माध्यमातून घेतल्यास त्याबाबतचे किमान ₹50 इतके शुल्क लाभार्थ्यास देय राहील। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना
BCA बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे ह्यात प्रमाणपत्र डिजिटल लाईव्ह क्रिएटिव्ह पॅक ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरता कार्यपद्धती तयार केली असून याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। आता लाभार्थ्याने स्वतः करावयाची कार्यपद्धती। प्रथमतः वापरत्याने या ठिकाणी लाभार्थ्याने मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअरवर iOS वरून BCA बेनिफिशरी सत्यापन ॲप आधार फेस RD या ठिकाणी हे ॲप घ्यावे। त्यानंतर BSA बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये लाभार्थ्याने वापरकर्त्याने भाषा निवडून प्रोसेस फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन येथे क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करावी। लाभार्थ्याने वापरकर्त्याने नोंदणी केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर याद्वारे नोंदणी करावी। तदनंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेची केंद्र राज्य पुरस्कार निवड करून बेनिफिशरी व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडावा। आधार क्रमांक उपलब्ध मोबाईलमधून नमूद सबमिट बटनावर क्लिक करावे। नंतर OTP सादर करून चेहरा ओळख फेस कॅप्चर किंवा बोटाच्या ठसेद्वारे फिगर या ठिकाणी पडताळणीचा पर्याय निवडावा। त्यानंतर निवडलेल्या पर्यायाच्या आधारे ह्यात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईव्ह क्रिएटिव्ह पॅक मिळणे कामी वरील पर्याय निवडल्यानुसार बोटाची ठसे किंवा चेहरा पडताळणी करावी। वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ह्यात प्रमाणपत्र डिजिटल लाईव्ह क्रिएटिव्ह पॅक हे घ्यावे। मास्टर ट्रेनरची नियुक्ती। सदर प्रणालीच्या अंमलबजावणीकरता राज्य जिल्हा तालुका स्तरावर एक मास्टर ट्रेनरची निवड करण्यात यावी। याकरता विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरवण्यात आलेल्या तांत्रिक मनुष्यबळामधून राज्य जिल्हा तालुका स्तरावर एका मास्टर ट्रेनरची निवड करावी। आता मुख्य जबाबदाऱ्या काय आहे? राज्य स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करणे, प्रशिक्षणाचे वेळापत्रक विषय व पद्धती ठरवणे, NSAP NIC मार्फत जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरसाठी ऑनलाईन वर्टिकल प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात यावे। तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शक पुस्तिका मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात यावे। जिल्हा तसेच तालुका स्तरावर तांत्रिक मनुष्यबळ कार्यरत आहे किंवा नाही याची खातरजमा करणे व त्यामधूनच एका व्यक्तीची मास्टर ट्रेनर म्हणून निवड करणे। तसेच निवड करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनरची यादी ईमेल ID मोबाईल नंबर शासनात पाठवण्यात यावी। जिल्हा तसेच तालुका स्तरावर गाव पातळीवर सेवा केंद्र म्हणजे सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र उपलब्ध आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे व सदर सेवा केंद्रामध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित असल्याची खातरजमा करावी। जिल्हा स्तरावरती तसेच तालुका स्तरावर गाव स्तरावर BCA बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची राहील असं सुद्धा या GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार आणि ज्या निराधार योजनेच्या लाभार्थी लाभ उचलत आहेत यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु YouTube चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।